नमस्कार यूट्यूब फॅमिली, संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. आता आलो बघा, मी कुठं आलो बघा बरं, ओळखता का? बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. मी आलो आमच्या बाबाच्या इथं. आलं की आंबा खायला बघा, हातपाय धुतलं, पाणी पिलं. हे बघा आमचे बाबा शेळ्या आवडतात. शेळ्याच्या मागे कसे आंबे आलेत बघा की. हे बघा असे गटोडं बांधून आणतात शेळ्या, असं टाकून आणतात. हे बघू शकता. आणि एवढे गोड हात आंबे, लय भारी आता. कोणते आंबे होता? आंबे कोणते म्हणतात त्याला? हे खोरीतला बाई. होय, नाव काय आंब्याचं? काय बाबा गोडापासून आंबे या मंडळी आंबे खायला. ही बघा गावाकडचं जीवन, शेतातलं. किती लागल बा थंड. आमच्या माईचं कूलर आहे बंद पडलं बापा. शेतातलं जाम झाले, पत्त्या फिरणंच झालेला. 11 वाजले तर सकाळी लवकरच यायचं होतं का मग सर ना. हे बघा मंडळी, आमची माय कराली शरबत. लिंबा तोडून आणली बघा, ताजे ताजे शेतातले. हे बघा शेतातले घरामागली, इथंच आहे बघा झाड घरामागे. ताजे ताजे लिंब तोडून आणली. आणि हे बघा 2 तांब्यात पाणी घेतली आणि आता शरबत कराली बघा. मीठ टाक माय, थोडं टाकलीस मीठ. हे बघा ताजी ताजी लिंब. आता पाणी आली लिंबामध्ये. आता घेऊन जाता बाई आम्ही. फ्रीज आहे, 10-15 दिवसाची महिन्याची लिंब घेऊन जात, तरी आली नाहीत. पाणी आलं की बियरच गळून जाते, असं दाबलं की. गोल होते, हां लिंबू चोपडं होते गोल. हां, तरी आलं नाही. मोठे मोठे न्या. या मंडळी शरबत पियाला. हे बघा आमच्या आपल्या माईच्या हातचं शरबत, शेतातलं गावरान जीवन कसं आहे हो. हे बघा बाबानं काकडी पण आणली. आता हे काय का नाही द्यालीच बघा. काय काय खावा बाबा. गावामध्ये कोणाच तरी पित्र हातं ते पानं आणली आमच्या परतमना, इस्तारे लावून द्या म्हणून. आता बाबाला तेवढं काय काम राहिलं. आता उन्हाच्या पारी लावून देतात. लावालेत बघा इस्तारे आणि दूरनं. हे उलट सोयशा कस काय लावतात बाबा दुरणाला? ये पान सोयशा, इकूनही सोयशा. हां 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 ये भाग, हां ये जेवायचा भाग आहे. हां जेवायचं. हां, हां ये भाग जेवायचा आहे. म्हणजे असं पत्रवाळीवर ठेवलं, हां या पानाला मान्य होते, जेवण करते. हे पान हां हां हा जेवण घेते. हां 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 आणि या पानात आपलं काही टाकलेलं राहते पदार्थ, हां 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 आळण कढी काही म्हणा की. आता हां 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 यानं खाते, हां हां याला ते पोचते, म्हणून हे उलट सोयशा लावलं. हां 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 म्हणजे हे पान सोयशा, हा, हे पान सोयशा, याच्यात आपण म्हणजे पदार्थ खायचं अन्न टाकतो. हा पदार्थ. आणि हे भातात असं खूप शितो, हो, म्हणजे ये पान खाते, ये पान म्हणजे जेवते. सोयशा. हा असं, हा, ये दोन्ही जेवण करतात. असं का? हो. हां हां हे पत्रवाळी. ये पान इस्तारीला राहते का हा, खालून? ये पत्रवाळी. हां हां हा, ये आता हे पितराच्या जागी पूजा, हं. पाणी शिपडून हळद कुकू टाकून साखर टाकून पूजा करतात. हां 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 ये पान पूजा घेते. हां 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 ते विस्तारीचं सोयशा पान. सोयशा हां असं लावलं तर घेईना, हां पाठीमागून पूजा होते काय? हां घेईना. आहे ना. म्हणून त्याला असं सोयशा उलट लावावं लागते. हां हा, त्याच्यासाठी लावावं लागते तसं, तरच पाणी हे पूजा घेते. लिंबाच्या काढायला तर काही कमीच नाही आपल्याला. काही कमी नाही. मध्ये मळाला आमची मेकॅनिकल खटपट करायलेत. कूलर चल ना हाल, नुसती गरमी होय आली. आहे ते बाय बाय बाय. हे बघा खटपट करायला तर हा, चल ना आलं कूलर. आहे ते कूलर नव्हे माय, हां ते कुर्रल होय. कसं चालेल? कुर्रल होय का? हा, कूलर नव्हे ते कुर्रल होय. काही म्हणतात आमचे बाबा. पाणी भरून आहे, कूलर बंद पडलाय, गरमी आली. ते ना खटपट. कूलर असल्यानं चालत होतं ते.
हे बघा मंडळी चार त्या दिवशी मायनं फोन केली होती, चारं पिकलेत या, चारं पिकलेत या, न्यायला या, खायला या असं म्हणले होते. पण आम्हाला कामामुळं येणं झालं नाही बघा. मग वाळू घातलेत बघा. हे बघा येऊ दे काय वाळू घातलेत. हे बघा काळे भर खूप छान लागायलेत. वाळू घाल माय म्हणलो. मग खाले ते ना, खाले तेवढे खाले आणि चांगले वेचून वाळू घातले. हे बघा खूप छान लागायत बघा. वाळेत पण आणि याच्यातलं बी पण फोडून पण खातात. हाता म्हणा खूप हाता म्हणा झाडाला आणि माळाला. पण आता आमच्यानंच जाणं होईना बघा. आता आबाळाला येऊन म्हटलं पण गेलं तर जावं. पण वेळ नाही आम्हाला, जायचं पण आहे. हे अशा आठवड्या पण करून ठेवले. तर याला काय केलं रे परत सडल्या. याला आमच्या भाषानं आणलं बघा आणि याला थोडं एक दिवस दाबून ठेवलं की लगेच धुतले त्याला. सडल्याच डायरेक्ट. कशानं सडले? पाण्यात टाकून फुटले. फुटून वाळू घातली बघा. याचे टपर सगळे निघून गेले. तर आता जास्त असे नाही, जात्यातून भरडीला एवढ्या छान आठवड्या निघतात. आम्ही भरडीत पण गेल्या जास्त होते तेव्हा. हे बघा गोडंब्या. स्टॉप कर. हे बघा मंडळी असं कोणाकोणाला आवडते. आम्ही लहानपणापासून खात गेलो बघा. आता माझे लेकरं खूप मोठे झाले तरी पण हे असं खाऊच वाटते बघा. आता आलो मी इकडं बाबाच्या इकडं. हे आमच्यासाठी करून ठेवलेत बघा हे चार. हे बघा हे गाबोळे एकीकड, हे पिकलेले एकीकड. यामध्ये ते आम्हाला खायला येणं झालं नाही. हे बघा खूप छान लागतात बघा. आणि एक 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 फोडून खाणं म्हणजे एक वेगळीच मजा असते. दुकानातून पाव किलो आणून खालेलं नवं आणि एक एक फोडून खालेलं नवं. खूप छान वाटते बघा. मस्त वाटते. लहानपण आठवते असं फोडून खाताना. लहानपण असो की मोठे पण असो पण फोडून खाऊच वाटते बघा. कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी. आता निघा म्हणलं तर पाऊस गाठलाच बघा. वारं वावदान पाणी पाऊस सुरू झालं बघा. हे बघा गाड गोड विजा गडगडाट. हे बघा कोंबडे चाव चाव करून तिथं दडायचं बघालेत बघा. वारं वावदान पाणी पाऊस सुरू झालं बघा. गाठलंच बघा. आता निघाव म्हणलं की हे बघू शकता. कोंबडे चाव चाव करून घुसले शेरडायच्या कोट्यामध्ये. हे बघा जिथं तिथं दडालेत बघा कोंबडे. किती छान मातीचा वास आला बघा. लय भारी, खूप भारी बरं. ते छान वातावरण वाटालंय. हे बघा खूप छान वाटायला. थोडं पाऊस पडायला, वारं सुटलंय मस्त. खूप छान वाटायला बघा. हे बघू शकता. दिसते का? एक ठेव पडायचं अंगावर. वास पण इतका छान आलाय मातीचा. अरे बापरे लय भारी वाटायला. हे बघू शकता. तिथं महादेवाचं मंदिर आहे. बांधकाम चालू नाही, आता बंद आहे. झालं बांधकाम. थोडंफार राहिलंय. कळसते चला बाबा. गरज झालंय नुसतं. विजा गडगडलेत नुसतं. भीती वाटायली. यायला आता सोडायला थोडं स्टॉपच केले बाबा. 3-4 वाजता शेळ्या सोडतात. आता पाऊसच आला गडगडाट विजायचा. आता थोडं थांबलेच बाबा. सोडले नाही तर जातील. थोडं हे थांबलं की वारं पाऊस थांबलं की नेतात शेळ्या. छान ठेव पडायचे. मोठे ठेव पडायचं. मोठे किती पाणी पडलं तरी चिखल लागत नाही पायाला बघा. किती छान फरची केलेली आहे बघा महादेवळाला आमच्या. हे बघा स्टाईल फरची बसलेली आहे आमच्या महादेवळाला बघा. किती पाऊस पडला तरी पायाला चिखल लागत नाही. जिकडे बघाल तिकडे स्टाईलिश फरची. हे बघू शकता. आता किती छान पाऊस पडल्यानं छान दिसायली बघा काळीभर. ते लाकडं आणायची का माझ्या घरात? ती लाकडं आणायची की आहे मोबाईलवर पडायला या. जर झालं बरं. कसा बंद बसली. वाकडी बंडाटी आडवी बंडाटी
बांधून बल्ब लावलंय. कसं लई टेक्निकल आहे बापर ग. तुम्हाला आवडते का असं फिरायला माळामध्ये आणि पाऊस खूप छान वाटते बघा. तुम्हाला आवडते का? मला तर लई आवडते असं पावसात फिरणं आणि असं माळामध्ये असं निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणखी पावसाळा नव्हच हे श्रावण महिन्यात ऑगस्ट महिन्यात एवढं भारी वाटते, लई भारी वाटते. खूप छान वाटते बघा. हे किती छान वाटायला बघा. मंदिरात बसलेल्या बाया आवर्जून बघायला मला जाऊ का तिकडे चल मंदिराकडे जाऊ. थांब मी चप्पल लिहून कुठं आहे गुजर मम्मी? हा गेली पुढी. हां चला चला शाळा सुटली, शाळा सुटली, शाळा सुटली. चला तुमची अंगणवाडी नाही नाही सुटली नाही तुमची अंगणवाडी. आमच्या बाबाच्या शेळीच्या पिल्ल्याची अंगणवाडी. हे बघा ही अंगणवाडी, छोटे छोटे लेकराची अंगणवाडी. कोणीकडे चल ते वरी? वरी का आहे खायला? कापसाच्या पराठ्या. तर उन्हाळ्याचं काही राही ना खायला. कापसाच्या पराठ्या नक्या फिक्या खातात शेळ्या. चालल्यात बाबा सोडले शेळ्या. पाणी पडून उघडलं बघा. खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. नाही नाही बारके पिले कशाला नेतील? नाही नव्हतं ते बाबा. बारके पिले नाही आले. तिकडचं आलं म्हणा, एकड काकाचं आलं म्हणा. एक बारकुस आपले नाही इथंच आता. त्याची अंगणवाडी आता दाखिलं की काय